आपको सीधे लेकर चलते हैं। शिवसेना के सांसद संजय राउत मीडिया के सामने, सुनते हैं क्या कह रहे हैं। या राज्याला जर नवीन सरकार मिळालं असेल तर त्या राज्याच्या सरकार मिली होगी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं स्वागत करणं ही आमची संस्कृती आहे। उसके मंत्रिमंडळ स्वागत करण्याची संस्कृती आहे। जसं उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यावर पहिल्या दिवसापासून यांना आम्ही काम करू देणार नाही, यांना अनुभव नाही, कोई हम रुकावट लाएंगे नहीं। जैसे ज्या पद्धतीनं पहिल्या दिवसापासून अडथळे निर्माण करण्यात आले, उन्होंने ठान लिया था कि काम नहीं अडथळे निर्माण करणार नाही। आमच्या दृष्टीने महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचे कल्याण, हम ऐसी कोई रुकावट लाएंगे नहीं, याला प्राधान्य आहे। हमारी नजर में आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है, जनता की काम होना चाहिए। आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी मुख्यमंत्री को हम शुभेच्छा देते पुढे न्यावं कि वे महाराष्ट्र को आगे दिखाएं, कारण शेवटी हा विषय राज्याचा आहे, इस तरह का राजकारणाचा गलत नहीं है। आणि महाराष्ट्र जो आहे तो एक सर्वोच्च आहे आमच्यासाठी। त्यांना अनुभव आहे, त्यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेतून सुरू झालेला आहे। उनका राजनीतिक सफर बरोबर आता देवेंद्र फडणवीस हे त्यांचे राईट हँड मॅन आहेत। त्याच्यामुळे दोघांनी मिळून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे प्रश्न ते मार्गी लावावे। शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महागाई असे अनेक प्रश्न आहेत, ते त्यांनी मार्गी लावायला हवे। आणि हे करत असताना प्रशासन, पोलीस दल हे निपक्षपाती याची काळजी घ्यावी। तरीके से इसका ध्यान रखें। टोला नाही, कारण दोघांना मिळून राज्य पुढे न्यायचं आहे। ते उपमुख्यमंत्री आहेत, फडणवीस यांना राज्य चालवण्याचा जास्त अनुभव आहे, ते राज्याचे मुख्यमंत्री होते। फडणवीस उपमुख्यमंत्री हैं, इन्हें राज्य चलाने पक्षाचा आदेश पाळून ज्यादा उपमुख्यमंत्री पद स्वीकारलेलं आहे। त्याच्यामुळे दोन्ही एकमेकांचे राईट हँड आहेत, दोघांनी मिळून राज्य पुढे न्यावं। उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होताना जी काल काही पत्रकार परिषद किंवा शपथविधी झाला तितकेसे खुश नाही आहेत देवेंद्र फडणवीस, असं पवारही म्हणतात। आता जोपर्यंत मी फडणवीस यांच्याशी बोलत नाही स्वतः, तोपर्यंत मला समजणार नाही ते किती खुश आहेत किंवा किती नाखुश आहेत। त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा आमच्याप्रमाणे आदेश पाळण्याची परंपरा आहे। उनके पक्ष में आदेश के पालन की परंपरा है। कौन खुश है, कौन खुश नहीं है, ये नहीं मायने रखता। तरी त्यांनी त्याचं पालन केलं आणि सच्चा राजकीय उन्होंने केवल जो असतो निर्देश का पालन किया, पक्षादेश पाळतो। उन्होंने केवल अपने पार्टी के आदेश का पालन किया, त्यांनी पाळलं, वो उनकी पार्टी है। मास्टर स्ट्रोक केंद्रीय नेतृत्वानं भाजपच्या मारल्या असं म्हटलं जात आहे। एका सामान्य शिवसैनिकाला त्यांनी मुख्यमंत्री केलं, जे तुम्ही वारंवार ऐसा माना जा रहा है कि एक मास्टर स्ट्रोक था बीजेपी का, जिस एक सामान्य शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाया। अच्छा, मग नारायण राणेंना का नाही केलं? एवढे नारायण राणे त्यांच्या पक्षात गेले होते, तेही शिवसैनिकच होते। ऐसा फिर उन्होंने नारायण राणे के साथ क्यों नहीं किया? नारायण राणे भी तो शिवसैनिक थे, बीजेपी में गए। सामान्य शिवसैनिकाला किंवा शिवसैनिकाला केलं, राजकारण हे सोयीनुसार आणि संधी पाहून केलं जातं। राजकाज के लिए ही तो संधि हुई थी। त्यांच्या पक्षामध्ये अनेक शिवसैनिक गेलेत, उनके पक्ष में बीजेपी में भी शिवसैनिक गए तो थे। त्या कोणत्या शिवसैनिकाला त्यांनी केलं नाही। शिवसेना फोडण्यासाठी पूर्ण जे काय प्लान होतं ते पूर्ण झाल्यावर त्यांनी शिवसेना को फोड़ने का, तोड़ने का पूरा प्लान था, जो पूरा हुआ। मानतो की आता ते तो विषय संपलेला आहे। श्री एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे राज्य के मुख्यमंत्री हैं। शिवसैनिकाला मुख्यमंत्री केलं असं मी आता म्हणणार नाही। जिथे एक शिवसैनिक को उन्होंने मुख्यमंत्री बनाया, ये मैं नहीं मानता। हे जसं होतं तसं ठाकरे तिकडे शिवसेना, तुमचे उद्धव ठाकरे यांच्याशी काय, क्योंकि ठाकरे जी की शिवसेना है। आता तुम्ही सुखानं नांदा तुमच्या नव्या घरामध्ये, नव्या संसारामध्ये। आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो। भाजपचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री, मग देवेंद्र फडणवीस यांच्या हाती काही लागलं नाही। मला असं वाटतं की मुझे ऐसा लगता है 2.5 वर्षाचा जो एक करार झाला होता, इतने सालों से जो करार हुआ, एकमेकांना दिला होता, तो शब्द काय होता, त्या शब्दाचंच पालन आता केलं आहे भाजपनं, असं मला वाटायला लागलं आहे। जर तेव्हा हे पालन केलं असतं तर एक तर आमचा 2.5 वर्षाचा कालखंड संपला असता किंवा तुमचा संपला असता आणि शिवसेना भाजपा युती ही कायम राहिली असती। शिवसेना और भाजपा के बीच में गठबंधन किस चीज के लिए बना था और उसका शब्द में जो वादे किए गए थे उनका क्या पालन? माझा प्रश्न आहे, भाजपच्या हातामध्ये काय लागलं? हा कालचा निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षाच्या हातात काय लागलं, या कारणाने किंवा त्या कारणाने
बीजेपी ने इस कारण से ये किया हो या उस कारण से किया हो, एवढंच मी आत्ता सांगतो. तुम्हाला आनंद झालाय का पण एकंदरीत? तुम्ही म्हटलं होतं की धुळीभांडी करायला जे बंडखोर आमदार आहेत ते गेलेले आहेत म्हणून. नक्कीच जर त्यांचा सन्मान झाला असेल आणि तो फक्त ते शिवसैनिक म्हणून झाला असेल, कारण शेवटी ते शिवसैनिक म्हणूनच त्यांना तिथे घेतलं आहे. दुसऱ्या कुठल्या पक्षातून गेले असते तर त्यांना घेतलं नसतं. अजित पवार यांनी डेप्युटी सीएम म्हणून शपथ घेतली होती. अजीत पवार को भी तो डिप्टी सीएम बना के उन्होंने पण ही शपथ दिलाई थी. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं एक मोठं लेकिन कार्य बाला साहब ठाकरे की तुमच्याकडून शिवसेना को झालं, तरी तोड़ने का तुम्ही पूरा त्याला प्लान शिवसैनिक था, आहोत. मनानं यही पूरा त्याच्यामुळे प्लान था. त्यांचा जो सन्मान मोदी आणि शहांनी केलेला आहे तो शिवसैनिक म्हणून केला. त्याच्यामुळे शिवसेनेचे उपकार सगळ्यांवरच आहेत, प्रत्येकावर आहे आणि ते राहणार. राऊत साहेब, पण मग काय समजेल? एक शिवसैनिक को मुख्यमंत्री बनाया अमित शाह ने और नरेंद्र मोदी ने, उसका सम्मान है. हा, शिवसेनेचं सरकार आलंय की शिवसेनेचं सरकार नाही गेलंय? आता हे तुम्ही प्रश्न जे आहेत ना, हे बुद्धिबळाचे प्रश्न विचारू नका. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करू. भारतीय हम केवल जनता उद्धव पक्षाबरोबर शिवसेनेचे ठाकरे की मुख्य शिवसेना नेता है. सरकार आलेलं आहे. तुम्ही आता बोलले की 5 वर्ष मुख्यमंत्री पद हे शिवसेनेकडेच राहिलं ना, म्हणजे एकीकडे मी शिवसेनेकडे राहिलो असं बोललो नाही. तुम्ही परत माझं वाक्य समजा. ह्या किंवा त्या कारणानं, या किंवा त्या त्या कारणानं, ह्या किंवा त्या कारणानं असं माझं स्टेटमेंट आहे. या सगळ्या घडामोडी पाहता एकनाथ शिंदे यांना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं मुख्यमंत्री का केलं असावं असं तुम्हाला वाटतं? हा प्रश्न फडणवीसच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते, चंद्रकांत दादा पाटील देऊ शकते. मी असं पाहिलं, मी असं ऐकलं की श्री शिंदे असं म्हणतात की फडणवीस यांचं मन फार मोठं आहे आणि त्यांनी मुझे मोठ्या ऐसा मनानं लगता है हे मुख्यमंत्री कि पद मला देवेंद्र पाहिजे. फडणवीस का भी मन बड़ा है. तसं असेल तर आनंद आहे. हे अगर मोठं उन्होंने मन ऐसा किया है, फडणवीसांनी 2.5 वर्षापूर्वी तो दाखवलं खुश है. तर सुरुवातीला तेच मुख्यमंत्री झाले असते. त्याच्यामुळे मोठ्या मनाची व्याख्या ही जरा वेगळी दिसते. देवेंद्र फडणवीस यांचं डिग्रेडेशन उद्धव केंद्रीय ठाकरेंनाच मानताय. चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. उद्धव ठाकरे सगळ्यांचेच नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, महाराष्ट्राचे नेते आहेत, देशातल्या तमाम हिंदूंचे नेते आहेत. चला, धन्यवाद. त्याच्याविषयी मी बोलणार नाही. आमचे प्रतोद किंवा आमचे विधानसभेतले जे प्रमुख आहेत ते बोलतील. सरकार बनी है, इसको लेकर आप क्या कहेंगे? एकनाथ शिंदे को मुख्यमंत्री बनाया गया है. सर, शिंदे साहब को सीएम बनाया गया चाल और लेते हुए। शिवसेना से एक बड़ा 2/3 विधायक टूट कर गए, अलग हुए और उसके बाद बात ऐसी है, वो टूट फूट की बात तो पुरानी हो गई है हमारे लिए. महाराष्ट्र में एक नई सरकार आई है, जो एक गुट बना था. इस गुट के साथ भाजपा ने अलायंस किया है और गुट के नेता एकनाथ शिंदे को राज्य का मुख्यमंत्री बनाया. देश में इस प्रकार की घटनाएं बहुत बार होती है. तमिलनाडु में हुई है, उड़ीसा में भी करने की कोशिश की थी, और भी राज्यों में हुई है. राजनीति में इस प्रकार की नई बात नहीं है. लेकिन सर, जो उम्मीदें फडणवीस की, जो ऐसा कहा जा रहा है फडणवीस सीएम बनेगा, आखिरी समय तक बात ऐसी है कि वो उनके पार्टी का अंदरूनी मामला है. किसको मुख्यमंत्री करना है, किसको नहीं करना है. मैं मानता हूँ कि उनकी पार्टी भी आदेश पर चलती है. हाईकमान के एक आदेश आया और फडणवीस जी ने वो स्वीकार किया. शिंदे को सीएम बनाने, शिंदे साहब को सीएम बनाने के पीछे एक रणनीति क्या आपको लगता है कि बीजेपी के लिए मास्टर संगठन, कोई भी हो सकता है. शिवसेना के संगठन को कमजोर, देखो, रणनीति हो या कूटनीति हो, हमें उससे कोई मतलब नहीं. एक सरकार महाराष्ट्र में आई है, उस सरकार को महाराष्ट्र के हित के लिए, महाराष्ट्र में कुछ अच्छा हुए इसलिए हम हमारी शुभकामनाएं देते हैं. आपका संगठन कमजोर होगा आपको लगता है? मुझे नहीं लगता है कि हमारा संगठन कभी कमजोर हुआ है. सर, जो नाराज शिव सैनिक हैं, क्या अब उससे खुश हो जाएंगे? कोई नाराज नहीं है. एकनाथ शिंदे गुट से जो नाराज थे, जो आप कह रहे थे कि हमने उनको रोक के रखा है, क्या अब वो लोग खुश हो जाएंगे क्योंकि एकनाथ शिंदे को ही मुख्यमंत्री बनाया गया? नहीं, ये कोई सवाल नहीं है. सर, एकनाथ शिंदे खुद को आज भी शिवसेना का ही कह रहे हैं, खुद को शिवसेना ही कह रहे हैं. जब अगर वो तक विहिप निकालते हैं तो क्या? जब तक वो खुद को शिवसेना का ही कहेंगे, तब तक उनको मुख्यमंत्री पद पर रखा जाएगा. राव साहब, क्या वजह है कि एकनाथ शिंदे जी को भाजपा के केंद्रीय नेतृत्व ने सीएम किया है? तो उनका मामला है. उनके पार्टी के विधायक 120 126 है, वो निर्णय लेंगे किसको मुख्यमंत्री करना है, नहीं करना है. मुझे लगता है इस प्रकार से कोई डील पहले से हुई होगी, इसलिए ये रिस्क एकनाथ शिंदे जी ने उठाई. लेकिन अब एक सरकार अगर बनी है तो उसके ऊपर चर्चा करना फजूल की बात है. सर, आखिरी सवाल.
इस वक्त की बड़ी खबर, शिवसेना के सांसद संजय राउत को आप सुन रहे थे, कह रहे हैं ऐसा लगता है कि पहले से ही सीएम बनने वाली डील एकनाथ शिंदे की बीजेपी से हुई होगी, तभी इतना बड़ा रिस्क एकनाथ शिंदे की तरफ से उठाया गया। नई सरकार आई है और इस नई सरकार में एकनाथ शिंदे को जो मुख्यमंत्री बनाया गया, इस पर संजय राउत कह रहे हैं कि शिंदे को मैं शिवसैनिक नहीं मानता, शिवसेना को तोड़ने का प्लान था जो पूरा किया गया। नई सरकार महाराष्ट्र के हित में काम करे, हम यही चाहते हैं, मैं शिंदे को शिवसैनिक नहीं मानता। बाबा बाबा कोरिया सिटी जानी ना कोरिया सिटी। कोरिया सिटी कहाँ पे है? शहर अंग्रेजी लगे हैं। कोरिया सिटी। वो बहुत दूर है। कोरिया सिटी। दुनिया कुछ लोग बड़े होते हैं। कोरिया सिटी कहाँ है? प्रोफेसर साहब को पता होगा। हो ये छोटा वाला ग्लोब लगता है और पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो। हाय, बाबा ने भेजा है। कम हियर। कोरिया सिटी। कोरिया सिटी नहीं, क्यूरियोसिटी। वो क्या? That's what brought you here? जो तुम्हें यहाँ तक ले आया। क्यूरियोसिटी। एबीपी न्यूज आपको रखे आगे।